राज्याच्या राजकारणात सध्या एका सूचक इशाऱ्याची चांगली चर्चा आहे आणि तो इशारा आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो वारंवार देत आहेत। शिंदे म्हणतायत मला हलक्यात घेऊ नका, पण ते हलक्यात घेऊ नका असं नेमकं कुणाला सांगतायत आणि हलक्यात घेऊ नका असं सांगत ते कुणाला जड इशारा देत आहेत, जाणून घेऊया खास रिपोर्ट। मला हलक्यात घेऊ नका, ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांना काय झालं माहित आहे आपल्याला। मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गेल्या काही दिवसात अनेक वेळा हे वाक्य वापरलंय। साधा कार्यकर्ता आहे मी, पण मला हलक्यात घेऊ नका। साधा आहे पण बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, दिघे साहेबांचा आहे। मला हलक्यात घेऊ नका, ज्यांनी हलक्यात घेतलं त्यांना काय झालं माहित आहे आपल्याला। मी त्याच्यामध्ये जाऊ इच्छित नाही। मला हलक्यात घेऊ नका। पण एकनाथ शिंदेंचा हा सूचक इशारा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला की महायुतीतल्या मित्रपक्षांना अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे। कारण शिवसेनेतल्या बंडाला आता जवळपास 3 वर्ष उलटून गेली, त्यामुळे तोही विषय तसा मागे पडला। खरं तर विधानसभा निवडणुकीत शिंदेंच्या नेतृत्वातल्या शिवसेनेनं जोरदार कामगिरी केली। राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आली, त्यामुळे आता एकनाथ शिंदेंचा रोख नेमका कुणाकडे आहे अशी शंका महायुती सरकारमधील उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवारांनी उपस्थित केली आहे। आता परवाच असा का शब्द वापरला एकनाथराव शिंदे साहेबांनी, मला हलक्यात घेऊ नका। आता ते कुणाला म्हणले तेच कळायला मार्ग नाही। आता हलक्यात मशालीने घ्यायचं नाही का अजून कोणी घ्यायचं नाही, त्याच्यामध्ये गमतीचा भाग जाऊ द्या। भलेही अजित पवारांनी गमतीनं का होईना पण शिंदेंच्या हलक्यातल्या वक्तव्यावर शंका उपस्थित केली, पण त्यामुळे शिंदेंच्या त्या वक्तव्याला राजकीय वजन आलंय। आता अजितदादांनी जाहीर शंका उपस्थित केल्यावर एकनाथ शिंदेंना त्यावर खुलासा करणं भाग होतं। मग एकनाथ शिंदेंनी खास आपल्या शैलीत दादांच्या शंकेचं निरसन केलं। खरं म्हणजे अजितदादा मगाशी म्हणाले ते क्लोज कॅमेरा लावतात आणि आपलं चेहऱ्यावरचं ते समोर बसलेले तिकडे खांडेकर साहेब, म्हणजे ते नाही ते आणि मगाशी अजितदादा म्हणाले हलक्यात घेऊ नका, ते 2.5 वर्षापूर्वीचं आहे। राज्यात महायुतीचं सरकार आल्यापासून सत्ता वाटपावरून धुसफूस सुरू असल्याची चर्चा आहे। सरकार स्थापनेवेळी मंत्रिपदावरून मग महत्वाच्या खात्यावरून आणि आता पालकमंत्री पदावरून वाद सुरू असल्याची चर्चा आहे। या चर्चेच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या हलक्यातल्या वक्तव्याला वेगळं वजन प्राप्त झालंय। साधा कार्यकर्ता आहे मी, पण मला हलक्यात घेऊ नका। मला हलक्यात घेऊ नका। मला हलक्यात घेऊ नका। आता हलक्यात मशालीने घ्यायचं नाही का अजून कोणी घ्यायचं नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। त्यामुळे कोण कुणाला हलक्यात घेतल्यावर कुणाला काय भारी पडणार आहे हे पुढच्या काळात आपल्याला कळणार आहे।